सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, येणाऱ्या 31 मार्चला स्वामी प्रकट दिन आहे. त्या दिवशी स्वामींची सेवा कशी करायची हे आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही जर का सांगितल्याप्रमाणे सेवा केली तर स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. स्वामी समर्थ प्रकट दिनी स्वामी समर्थांची पूजा अधिक प्रभावी आणि भक्तिपूर्वक कशी करावी याबाबत अधिक माहिती खाली दिली आहे. या दिवशी त्यांची पूजा करताना त्या दिवशी विशेष ध्यान दिले पाहिजे की तुमचं मन, वचन आणि क्रिया स्वच्छ व शुद्ध असाव्यात. स्वामी समर्थांची पूजा करण्यापूर्वी त्यांचा जीवनक्रम आणि शिक्षांचे अध्ययन करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांची जीवनगाथा आणि विविध चमत्कारिक घटनांची माहिती घेणे भक्तीला आणखी खोलवर रुजवते. स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. त्यांचे कार्य निस्वार्थी होते आणि ते सदैव भक्तांच्या कल्याणासाठी कार्यरत होते. त्यांच्या उपदेशांमध्ये आत्मनियंत्रण, श्रद्धा, सेवा आणि सत्य बोलण्याचा आग्रह धरला जातो. त्यांची पूजा करताना त्यांच्या शिक्षांची याद करून ते आत्मसात करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामी समर्थांच्या पूजेची खरी गरज म्हणजे त्यांची मूर्ती किंवा चित्र. स्वामी समर्थांचा हस्तमुख चेहरा, शांततेचा व तेजस्वी चेहरा आणि त्यांच्या कृपेची भावना भक्तांना दिली जाते. त्यांच्या प्रतिमेला पाहून भक्तांना त्यांच्या दरबारात असण्याची भावना मिळते. पूर्व तयारी, स्वच्छता. पूजा करण्यापूर्वी आपले घर किंवा पूजा स्थळ स्वच्छ करा. स्वच्छता आणि शुद्धता ह्या आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. पूजा स्थान तयार करा. स्वामी समर्थांच्या मूर्तीचे किंवा चित्राचे स्थान तयार करा. हे स्थान स्वच्छ, शांत आणि पवित्र असावे. स्वामी समर्थांच्या फोटोवर किंवा मूर्तीसमोर दिवा लावा. पूजेला लागणारी वस्तू. स्वामी समर्थांच्या मूर्ती किंवा चित्रासमोर ठेवण्यासाठी ताजे फूल, विशेषतः गुलाब किंवा तुळशीचे पाते. कपूर पूजा जाळण्यासाठी. तूप प्रसादासाठी. दिवा तुपाचा किंवा गंधी दिवा. नैवेद्य लाडू, प्रसाद म्हणून नैवेद्य अर्पित करा. धूप पूजा आणि भक्तिमय वातावरणासाठी. पाणी, दूध आणि सिंदूर. पूजा विधी. शुद्धतेने व पवित्रतेने सुरुवात करा. सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ व सुसंस्कृत होऊन पूजा स्थळावर जाऊ स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करा. स्वामी समर्थांच्या मूर्तीला किंवा चित्राला प्रथम नमस्कार करा. त्यांचे पाय, डोकं आणि हृदय मान्य करून त्यांच्या दिव्य कृपेसाठी प्रार्थना करा. पाणी, दूध आणि फुलांची अर्पण. स्वामी समर्थांना शुद्ध पाणी, दूध आणि फुले अर्पण करा. ह्याद्वारे त्यांना आदर आणि भक्तिपूर्वक समर्पण व्यक्त करा. धूप व दीप अर्पण. स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर धूप व दीप अर्पित करा. कपूर आणि तुपाच्या दिव्याचा उपयोग करा. हे दिव्य म्हणजे आत्मा व ब्रह्माचे प्रकाशाचा प्रतीक मानले जाते. नैवेद्य अर्पण. स्वामी समर्थांसमोर नैवेद्य अर्पित करा, विशेषतः लाडू, नारळ, दूध आणि विविध फळे. हे त्यांचे कृपाशील रूप मानले जाते. पूजा विधीची सुसंगती. सप्तकुळ पूजा विधी. सप्तकुळ म्हणजे 7 पदार्थ. काही भक्त सप्तकुळाची पूजा करतात. यामध्ये 7 विविध गोष्टींचा समावेश असतो, ज्यात तूप, दूध, घी, साखर, तांदूळ, गूळ आणि हळद यांचा वापर होतो. हे 7 पदार्थ स्वामी समर्थांना अर्पित करतात. कपूर व तुपाचा दीप. कपूर आणि तुपाचा दीप लावला जातो. दीप लावण्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती येते. हे दिव्य प्रकाश चैतन्याचे प्रतीक असते. पूजेची विशेषता. पूजेची प्रत्येक क्रिया श्रद्धा आणि विश्वासाने केली पाहिजे. या दिवशी संपूर्ण श्रद्धेने आणि समर्पणाने स्वामी समर्थांची पूजा करा. स्वामी समर्थांच्या मंत्रांचा जप.
स्वामी समर्थांना समर्पित असलेल्या मंत्रांचा जप देखील खूप प्रभावी असतो. मुख्यतः स्वामी समर्थ किंवा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्रांचा जप करणे उत्तम. यामुळे मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती होईल. तसेच दत्ताय नमः ह्या मंत्राचा जप देखील करण्यात येतो, कारण स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयांचे अवतार होते. नैवेद्य व प्रसाद. नैवेद्य म्हणून तुम्ही लाडू, नारळ, गुलाबाचा अर्क, पाणी आणि फळे अर्पित करू शकता. स्वामी समर्थ हे अत्यंत साधे आणि विनम्र असले तरी भक्तांना दिलेला प्रसाद त्यांची कृपा प्राप्त करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग असतो. पूजेनंतर प्रसाद सर्व भक्तांना वितरित करा. सत्संग किंवा कीर्तन. स्वामी समर्थ प्रकट दिनी सत्संग किंवा भजन कीर्तन आयोजित करणे हे एक उत्तम कार्य आहे. यामुळे भक्त एकत्र येऊन स्वामी समर्थांच्या कृतज्ञतेत व भक्तिरंगाने एक होतात. यामध्ये भक्त जन्मातील आत्मा ऊर्जेचा अनुभव घेतात. स्वामी समर्थांची शिकवण. स्वामी समर्थांच्या शिक्षणांचा आढावा घेतल्यास खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. धैर्य आणि आत्मविश्वास. स्वामी समर्थांनुसार धैर्य आणि आत्मविश्वास हे आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहेत. ते निराश झालेल्या व्यक्तीला आशा देऊन त्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात. निस्वार्थ सेवा. स्वामी समर्थांचे जीवन एक आदर्श निस्वार्थ सेवेसाठी उदाहरण आहे. ते सर्वांना समान दृष्टीने पाहत होते आणि त्यांच्या शिक्षणामध्ये सेवेचे महत्त्व दर्शवले आहे. समाज कल्याण. स्वामी समर्थांनी नेहमी समाजाच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. म्हणूनच त्यांच्या प्रकट दिनी काही सामाजिक कार्य करून त्यांचा आशीर्वाद मिळवता येईल, जसे की गरिबांना अन्नदान, कपडे दान करणे किंवा रुग्णांच्या सेवा कार्यात सहभागी होणे. समाप्ती व आभार. स्वामी समर्थ प्रकट दिनी पूजा संपल्यानंतर शक्य झाल्यास संपूर्ण कुटुंबियांसह स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन दर्शन घ्यावे आणि आभार व्यक्त करा. यामुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा व आशीर्वाद सदैव राहील. स्वामी समर्थांच्या भक्ती पथावर चालताना त्यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास आणि त्यांच्या कृपेशी जीवन घालवणे हेच खरे पूजन आहे. असेच नवनवीन माहिती व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या देव भक्ती चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.